नमस्कार. केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 8व्या वेतन आयोगासमोर विविध कर्मचारी संघटनांनी निवृत्तीनंतर मिळणाऱ्या ग्रॅच्युटीच्या मर्यादेत तब्बल दुप्पट ते तिप्पट वाढ करण्याची आग्रही मागणी केली आहे. सध्याची 25 लाखांची मर्यादा थेट 50 ते 75 लाखांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची सर्वोच्च संस्था NC-JCM ने ही मर्यादा 75 लाख करण्याची मागणी केली आहे. तर रेल्वे तांत्रिक पर्यवेक्षक संघाने IRTSA ती किमान 50 लाख निश्चित करण्याची मागणी केली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्त कर्मचारी संस्थेने RSCWS तर अशी मागणी केली आहे की ही मर्यादा निश्चित न ठेवता महागाईनुसार ती वेळोवेळी आपोआप वाढली पाहिजे. सध्याच्या 7व्या वेतन आयोगानुसार काय नियम आहे? जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 69,000 रुपये असेल आणि तो 28 वर्षांची सेवा करून निवृत्त होत असेल तर सध्याच्या महागाई भत्त्यासह DA त्याला अंदाजे 14 ते 15 लाख रुपयापर्यंत ग्रॅच्युटी मिळते. सध्या या ग्रॅच्युटीची कमाल मर्यादा 25 लाख रुपये एवढीच आहे. म्हणजेच तुमचा पगार कितीही असला तरी 25 लाखापेक्षा जास्त ग्रॅच्युटी मिळत नाही. आता 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष जस्टिस रंजना प्रकाश देसाई या मागण्यांवर विचार करत आहेत. ऑल इंडिया NPS एम्प्लॉईज फेडरेशननुसार 2027च्या अर्थसंकल्पापूर्वी आयोग आपला अहवाल सादर करेल आणि कर्मचाऱ्यांना एप्रिल 2027 पासून याचा प्रत्यक्ष लाभ मिळण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या अशाच सविस्तर अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.